हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग फार खास होणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता मी निघालो होतो हेल्मेट घेऊन आणि नंतर मग बसलो गाडीवर आणि मग काय निघालो ना तिथून पण. आणि पाहू शकता मित्रांनो मध्ये हेल्मेट ठेवून दिला आणि मग काय मी गाडीवर मस्तपैकी मागे बसलो होतो आणि ताजी गाडी चालवत होता. तर पाहू शकता मित्रांनो नंतर मग पुढे आल्यावर पाहू शकता इकडं म्हणजे एकदम फार वातावरण असं खराब होतं, म्हणजे पाण्याचं वातावरण सारखं असं होतं आणि सर्वीकडे असं दूरच होतं. आणि हे पाहू शकता मित्रांनो नंतर आपण डायरेक्ट कुडाशीमध्ये येऊन गेलो आणि मग काय पाहू शकता इथं गर्दी वगैरे काय दिसत नव्हती, सकाळी होतं. आणि इकडे युनियन बँक आहे. तर पाहू शकता मित्रांनो ही आहे कुडाशीमध्ये पाठी लावलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला आज म्हणजे मस्तपैकी फिरायला जायचं आहे. तर मग ब्लॉगला शेवटपर्यंत पाहत राहा आणि पुढे सांगतो कुठे जायचं आहे. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब शेअर करून द्या. तर मग चला दाखवतो पुढे तुम्हाला. आणि मग काय नंतर पुढे आल्यावर पाहू शकता आपण मस्तपैकी तर पेट्रोल पंपच्या जवळ येऊन गेलो आणि पेट्रोल पण टाकायला सुरुवात केली. हे पाहू शकता मित्रांनो दाजी टाकत आहे, तो पैसे देत आहे, मी तर काय फुकट बसून फिरत आहे. तर मग मित्रांनो पाहत राहा शेवटपर्यंत. आणि हे पाहू शकता निघालो तिथून आम्ही पण मस्तपैकी. आणि मग काय हे होतं चौरे पेट्रोल पंप, म्हणजे पिंपनेरच्या मागेच आहे, म्हणजे बरंच मागं आहे. तर मग निघालो तिथून पण. आणि मग काय जोरात गाडी काढली आणि तिथं थोडा रस्ता पण खराब होता, त्याच्यामुळं मग काय थोडं टाईम झालं तिथं. आणि हे पाहू शकता नंतर इथं पिंपनेरच्या मागेच एक नवीन पेट्रोल पंप आलं होतं ते आहे. तर मित्रांनो नंतर पाहू शकता आपण पिंपनेरमध्ये येऊन गेलो आणि इकडं आहे नवापाडा रोड आणि आपल्याला जायचं आहे अजून पुढे. तर मग ब्लॉगला शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला पुढे सांगतो अजून कुठे जायचं आहे. तर मग पाहू शकता मित्रांनो इथं गर्दी वगैरे काही एवढी होती नाही, कारण आपण सकाळी निघालो होतो त्यामुळेच. आणि हे पाहू शकता चौफुली आहे इथं आणि इथं पण काही एवढी गर्दीच नव्हती. तर मग नंतर काय निघालो ना त्याच्या पुढं आणि मग काय आपल्याला अजून जायचं आहे. सरळ निघालो आणि तेवढ्यात पाहू शकता मित्रांनो इथं काय लाल परी आली, तर त्याच्यात एक पापाची परी होती ती पण पाहून घेतली. आणि इथं एक पेट्रोल पंप होतं, त्याच्या JCB पण पाहू शकता मित्रांनो मोठले JCB होते, 2-3 एकाच ठिकाणी लावलेले होते. तर मग चला आपल्याला अजून पुढे जायचं आहे. तर हे पाहू शकता मी हेल्मेट घालून घेतलं, कारण दाजीला सांगत होतं तर तो काय ऐकत नव्हता, त्याच्यामुळं मग मी घालून घेतलं. कारण थंडी थोडी जास्तीच होती तरी पण दाजीने हेल्मेट घातलं नाही, कारण तोच गाडी चालवत होता, त्याला सांगत होतो मी पण काय त्याने ऐकलं नाही. आणि नंतर मग काय पाहू शकता मित्रांनो इथे आलो आणि आपल्याला म्हणजे इकडं मैदानाकडे जायचं आहे. तर मग आपण तिथून फिरलो इकडे आणि मग काय पाहू शकता मित्रांनो तिथून तर काय हे पाहू शकता पाटी वगैरे लावली आहे आणि तिथून मोठल्याच गाड्या चालू झाल्या. मग काय पुढून एक ट्रक येत होता त्याला पाहू शकता. आणि आपण काय मग निघालो ना तिथून एकदम फास्ट. आणि त्याच्या पुढं गेल्यावर पाहू शकता इथं काय खराब रोड आहे एकदम. तर मित्रांनो पाहू शकता आपण काय निघालो ना तिथून पण फास्ट. आणि पुढे येऊन पाहू शकता मित्रांनो इथं मला काय दिसलं, हे म्हणजे लोड रोड सॉरी काय आहे त्याचं नाव पण मला येत नाही, तुम्ही पण सांगून पहा, तुम्हाला पण येणार नाही. आणि नंतर पाहू शकता मित्रांनो इथं काय लाल परी दिसली आपल्याला आणि तिच्याच मागे एक व्हाईट परी होती. तर पाहू शकता मित्रांनो इथं म्हणजे थोडं रोड एकदम जास्तीच खराब होता आणि खड्डे म्हणजे एकदम मोठले पडले होते. नंतर पाहू शकता मित्रांनो इथं म्हणजे एकदम इथं पण मोठले JCB लावले होते, ते पण कसे वरसवून करून उभे होते. तर मग हे नंतर आलो आपण मैदानीमध्ये. तर पाहू शकता मित्रांनो तिथून एकदम फास्ट निघालो. तर मग नंतर डायरेक्ट दैवेल जाऊन पोचलो. तर मग दैवेलमध्ये पाहून घ्या, थोडंसं तुम्हाला दाखवून देतो शॉर्टकटमध्ये. तर मित्रांनो हे होतं दैवेल आणि अजून आपल्याला इथून पुढे जायचं आहे. तर मग चला पाहत राहा ब्लॉगला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. तर मग चला दाखवतो तुम्हाला अजून पुढे. आणि हे दैवेलच्या पुढे इथं एक पूल टाकलेला आहे मित्रांनो मोठं, आणि हे म्हणजे फार मोठं आहे. तिकडं वेगळेच काहीतरी लावलेले आहे. तर वरून पण गाड्या जातात आणि खालून पण गाड्या जातात. तर मग पाहू शकता आपण पुढच्या पुलामधून घुसलो आणि मग काय आपण
नंतर डायरेक्ट निघालो ना देऊळमधून डायरेक्ट पुढे. आणि इकडं पाहू शकता मित्रांनो, इकडच्या साईड पण रस्ता आहे आणि तिकडच्या साईड पण रस्ता होता. तर मग काय आपल्याला जायचं होतं सरळ. मग काय निघालो ना आणि तिथून पुढे गेल्यावर तर पाहू शकता मित्रांनो, इकडे काय दाजीनी गाडी जोरात काढली. पुढे गेल्यावर तर पाहू शकता मित्रांनो, इथं म्हणजे हायवे रोड येऊन गेला होता. आणि हायवे रोडला म्हणजे गाडी काय चालवायची मजा असते तिथं तर तुम्हाला माहिती आहे. मला सांगितलं तसंच म्हणजे सकाळी निघालो होतं तर गाड्या पण एवढ्या काय चालत नव्हत्या. त्याच्यामुळं मग काय मोकळं रस्ता राहिला म्हणजे काय गाडी चालवायला मजा येऊन जाते. आणि पुढे येऊन पाहू शकता मित्रांनो, इथे एका जागेवर पुलाचं काम चालू होतं आणि इकडे एका कोपऱ्यातून रस्ता काढलेला होता. आणि नंतर मग आपण डायरेक्ट पोहोचलो ब्राह्मणवेलमध्ये. तर पाहू शकता मित्रांनो, इकडे काय मस्त डोंगरच्या खालीच गाव आहे हे म्हणजे ब्राह्मणवेल. आणि इथं पाठी लावलेली आहे पाहू शकता तुम्ही. तर मग पुढे गेल्यावर तर इकडं थोडी गर्दी झालेली होती इकडं. आणि मित्रांनो, हे म्हणजे एकदम मस्त तिथं डोंगराच्या खालीच हे गाव आहे. तर मग थोडं बघून घ्या, इथं पण मस्त डोंगराळ भाग आहे. आणि त्याच्या पुढे येऊन मग काय आम्ही थोडं थांबून घेतलं, कारण गाडीवर बसून जाम झालो होतो. त्याच्यामुळं मग काय थोडंसं फ्रेश वगैरे झालो आम्ही. आणि मग काय इथं पाहू शकता दाजी तिकडून येत आहे. आणि इथं म्हणजे पंखे पण लावले होते. तर पाहू शकता मित्रांनो, इकडे हे पंखे कशाचे लावले आहेत ते तर मला काय माहीत नाही. पण मग पाहू शकता तुम्ही, हे म्हणजे एका रस्त्याच्या साईडला म्हणजे मध्ये होतं, पण असं एकदम जवळ दिसत होतं ते वरून पाहू शकता मित्रांनो तुम्ही. नंतर मग आपण आलो डायरेक्ट शेड्यूलमध्ये. आणि शेड्यूलमध्ये पाहू शकता मित्रांनो, इथं पण काय एवढी गर्दीच नव्हती. आणि इथं पण खासडे फार पडून गेले होते, म्हणजे खड्डे जास्त पडले होते. आणि इथं पाणी पण एकदम जास्तच होता. त्याच्यामुळं रस्त्यावर कुठेही असो मित्रांनो, पाणी जर राहिला तर मग ते खड्डे फारच पडून जातात. तर मग हे पाहू शकता मित्रांनो, इथं फार खराब रोड आहे. आणि नंतर मग काय पुढे आल्यानंतर पाहू शकता इथं थोडी गर्दी झालेली होती. हे म्हणजे थोडं इथं घोल आहे आणि इथं म्हणजे थोडंसं मेन टॉप आहे इथं. तर मग नंतर पाहू शकता मित्रांनो, फायनली आपण हायवे रोडाला लागलो. आणि मग काय पाहू शकता मित्रांनो, तिथून गाडी इतकी फास्ट काढली. नंतर मग काय दाजीचा मित्र पण होता, त्याला पण टाकला आम्ही गाडीवर. आणि तो पण निघाला आमच्यासोबत, कारण तो तिकडे जवळचाच होता, तो म्हणजे शेड्यूलचाच होता. तो पण त्याला तिथूनच टाकलं. आणि जायला तर आम्ही पण गेलो असतो मित्रांनो, पण कसं आहे तो म्हणजे जवळचा आहे, त्याने जवळपास म्हणजे बरंच पाहिलं आहे तिथं. तर नवीन दुकाने असतील ते पण आम्हाला दाखवेल तो. तर मग हे पुढे आलं वजरदे असं काही गाव आहे, इकडं असेल ते फाटा फिरतं इकडं असेल ते. आणि नंतर मग काय आमची गाडीची नंबर प्लेट नव्हती, त्याच्यामुळं मग आम्ही काय ऑटो रिक्षामध्ये बसलो, हे छोटं कुटर रिक्षामध्ये. तर पाहू शकता मित्रांनो, असं बसलो होतो आम्ही तिघंजण. आणि नंतर मग मित्रांनो, आपण जी लोकेशन सांगत होतो ती लोकेशनला आपण पोचलो होतो, ते म्हणजे स्मार्ट सिटी नंदुरबार. आणि नंदुरबारमध्ये पहिल्याच घुसताना इथं पाहू शकता मित्रांनो, पहिलं आपल्याला दिसलं दगड, ते म्हणजे आधार तर उचललेलं होतं वरती. आणि ते म्हणजे दोर बांधून असं वेगळंच, असं मला पण कन्फ्यूज वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर. आणि नंतर मग इकडं पाहू शकता मित्रांनो, हे काय आहे ते मी पण चांगलं पाहिलं नाही, पण चला तुम्हाला पुढे दाखवतो. आणि हा आहे आपला सुभाषचंद्र बोस, त्याचा पण पुतळा बनवलेला आहे. असे बरेच आहेत. तर मित्रांनो, इथं म्हणजे फार अशा वेगवेगळ्या मूर्त्या लावलेल्या आहेत, म्हणजे पुतळा बनवून असं लावलेल्या आहेत. तर मस्तपैकी दिसतात ते मित्रांनो. आणि पुढे दाखवतो तुम्हाला शिवाजी महाराजांचं पण घोड्यावर बसून असे एक पुतळा तयार केला आहे. तर मग चला तुम्हाला दाखवतो पुढे, तोपर्यंत थोडं पाहून घे आहे. आणि नंतर मग आपण ऑटो रिक्षामधून उतरलो आणि पाहू शकता मित्रांनो, इथं काय आपल्याला जायचं होतं बाजार करायला, थोडंसं म्हणजे शॉपिंग करायला. तर मग पाहू शकता आपण इथं हे हॉटेल DSK याच्या बंगल्याखाली आलो. आणि मग काय दाजी सांगत होता इकडून जाऊ, आणि दाजीचा मित्र सांगत होता इकडून जाऊ. तर मग काय दाजीने सांगितलं इकडून जाऊ पहिल्यांदा आणि तिकडून निघून येऊ. तर मग काय निघालो ना तिथून. इकडं पाहू शकता मित्रांनो, कसे भरभरून असे दुकाने लावलेले असतात तिथं. तर मग आपल्याला म्हणजे एवढे पूर्ण दुकाने फिरायला तर चान्सच नाही, कारण फार मोठमोठे बंगले आहेत. तर मग तुम्हाला चला दाखवतो याच बंगल्यातल्या शॉपिंग आणि कशा वस्तू आहेत, तर त्यात तुम्हाला सर्व दाखवतो. चला मग.
नंतर पुढे आल्यानंतर इथं पाहू शकता मित्रांनो, लहान मुलांना म्हणजे एकदम भारी भारी गाड्या होत्या. तर तुम्हाला दाखवतो पुढे. चला, अजून इकडं जायचं होतं आपल्याला कोपऱ्याला, पण तिकडे शॉपिंगा बंद होत्या, त्याच्यामुळे इथून मध्ये फिरलो आणि तिकडच्या बाजूला चाललो. आणि इथं पाहू शकता मित्रांनो, हे गाड्या छोट्या मुलांना फार सुंदर आहेत. तर मग चला दाखवतो अजून काही. आणि पुढे आल्यावर मग काही इकडं पाहू शकता, इथं म्हणजे इथं पण 1-2 शॉपिंगा बंद होते. आणि हे मला पाहू शकता मित्रांनो, मी पण त्यांच्या मागेच होतो आणि ते मला विचारत होते काय व्हिडिओ काढत आहेत. तर मी सांगितलं हो. मग काय पुढे निघालो. नंतर मग इकडे पाहू शकता कपड्याचं दुकान आहे. आणि इकडं म्हणजे हे गाड्या पाहू शकता मित्रांनो, एकदम मस्त मोठल्या असे लाइटिंग वगैरे लावल्या होत्या. आणि मग काय पुढे आपण डायरेक्ट कोपऱ्याला निघून आलो इथं फुग्याच्या दुकानावर. आणि इथं पण म्हणजे अशा वेगवेगळ्या वस्तू होत्या. तर हे 2 रूम भरून ठेवले होते. हे म्हणजे इकडं एक होता आणि इकडच्या साईड पण एक होतं, ते पण दोघं एकदम फुल भरून ठेवले होते. तर मग पाहू शकता मित्रांनो, नंतर मग काय आपण शॉपिंग वगैरे करून घेतली आणि नंतर मग काय निघालो ना तिथून. ते पाहू शकता दाजीचा मित्र तो पुढे चालत आहे आणि हे मागे मी चालत होतो. तर मित्रांनो, मी व्हिडिओ काढत होतो त्याच्यामुळे थोडं मागे राहून गेलो. आणि मग काय तर मित्रांनो, आम्ही फिरून तर फार कंटाळलो होतो, त्याच्यामुळे मग आम्ही आता थोडं फ्रेश व्हायला जात होतो. नंतर मग काय निघालो सरळ आणि नंतर मग चहा प्यायला गेलो एका ठिकाणी. तर मग पाहू शकता मित्रांनो, इथं काय चहा वगैरे पिऊन घेतले आम्ही. आणि मग काय हे आपलं बाजार होतं ते उचललं. मग काय निघालो ना तिथून. हे पाहू शकता मित्रांनो, मग काय पुढे पाहू शकता इकडे मी उचलून घेतलं आणि ते उचलत आहेत. नंतर मग आले ते. आणि हे पाहू शकता मित्रांनो, मागे तो कसं ॲक्शन दिलं त्याने, एकदम मस्तपैकी असं त्याने पण सांगितलं हे पाहू शकता असं उचलावे लागतात म्हणे इकडे आल्यावर. तर मग काय तिथून निघालो ना आम्ही पण. आणि मग काय तो नंतर परत तो ऑटो रिक्षा विचारायला गेला होता. म्हणजे आपल्याला मागे 2 किलोमीटर मागेच गाडी लावून आलो होतो. तर मग काय आपल्याला ऑटो रिक्षामध्ये जायचं होतं. मग काय तो दाजीचा मित्र विचारत होता तो रिक्षावाल्याला. तर मग काय नंतर मग पाहू शकता मित्रांनो, इथून मला आणि तो दाजी तर मागे काय त्याच्याकडे फार ओझं होतं. आणि मग काय आपण याच रिक्षामध्ये बसणार आहेत. तर मग इथं विचारून घेतलं आणि मग काय त्याच्यातच बसून घेतलं. तर मग चला निघायचं इथून. मग काय आपलं नंदुरबार म्हणजे तुम्हाला मित्रांनो मी एकाच ठिकाणी दाखवलं, कारण ठिकाणी फिरलो तेवढे ठिकाणी जर दाखवलं असतं तर हा ब्लॉग फार मोठा झाला असता. त्याच्यामुळं मित्रांनो मी थोडंसं दाखवलं. मग चला तुम्हाला दाखवतो पुढे. आता निघायचं होतं आपल्याला घरी. चला मग तुम्हाला दाखवतो अजून इकडून जाता. आणि नंतर पाहू शकता मित्रांनो, इथं लालपरी आली आणि पुढेच थांबून गेली. आणि नंतर मग पाहू शकता इकडं म्हणजे शिवाजी महाराजाचा पुतळा होता. म्हणजे ते तुम्हाला सांगितलं होतं घोड्यावर बसून मस्तपैकी उभे आहेत. आणि इकडं होतं मित्रांनो हे भाजीपाला मार्केट नंदुरबारमध्ये. तर मग काही इथं पेट्रोल पंप पण होतं. तर मग चला आपण पुढे दाखवतो अजून काही. तर मग हे पाहू शकता मित्रांनो, नंतर मग लालपरी काय आपल्या पुढे निघून गेली. आणि मग काय इथं पण पाहू शकता मित्रांनो, इथं काहीतरी बनवले आहे ते मला चांगलं समजलं नाही, पण मग चला दाखवतो पुढे. आणि हे पाहू शकता मित्रांनो, इथं पण एक हत्ती होतं. हत्तीचं पण एक मस्तपैकी असं बनवलं होतं. आणि काही रिक्षावाल्याकडे एक मोठं होम थिएटर पण होतं मागे लावलेलं. आणि त्याने नंतर सांगितलं तर थोडा गाणं ऐकून देतो तुम्हाला, तर ऐकून घ्या ते. गाणं ऐकून मज्जा येऊन गेली. तर मित्रांनो हे होतं ते सुंदर गाणं आणि आज आम्ही फुल एन्जॉय केलं, फार मज्जा आली. तर मित्रांनो हे होतं छोटंसं ब्लॉग आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.